सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 46 एपिसोड आपल्या शब्द साध्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 47. देवाला फक्त 11 रुपये देऊन सगळं सुरळीत करण्यासाठी कसं काय सांगू शकते ग? आणि तुला काय वाटतं, तो देव फक्त 11 रुपयांसाठी तुझं सगळं चांगलं करेल? एवढा स्वस्त असतो का देव? प्रियांशने तिला प्रश्न विचारला. तुला काय कळतं त्यातलं? आई म्हणाली. मला सगळं कळतं, तुलाच कळत नाही, त्याने प्रत्युत्तर दिले. तुला सगळं कळलं असतं तर तू असा बायकोला एकटीला घरामध्ये रात्री सोडून मित्रांकडे मज्जा मारत गेला नसता. ती बिचारी रात्रभर रडत बसली. गच्चीवर थंडीनं कुडकुडत झोपून गेली. काही झालं असतं तिला तर? रागाच्या भरात तिने तिच्या वडिलांना फोन केला असता तर? काय उत्तर दिले असते तिच्या बाबांना तू? अरे तुझ्या लग्नाला फक्त 15 दिवस झाले, असं तू आजच वागत आहे. त्या मुलीनं काय समजावं तुझ्याबद्दल? का म्हणून ती तुझ्यावर प्रेम करेल? ती तुला किती ओळखते आणि तू तिला किती ओळखतोस? काहीच नाही. एकमेकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी हे नवीनच दिवस असतात, जे आपण आयुष्यभर एकमेकांच्या संगतीत आठवणीमध्ये कायम स्मरणात राहतात. तुझे बाबा आज जगात नसले तरी जेव्हा मला त्यांची आठवण येते तर प्रत्येक वेळेस आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षामध्ये आम्ही जे काही केलं त्या आठवणीत आणते. आणि आज तुझे बाबा नसले तरी त्या गोड आठवणीच मला जगण्याची प्रेरणा देतात. आता मला तूच सांग, तुझ्या बायकोकडे काय गोड आठवणी असतील तुझ्या? आईने त्याला दोन्ही त्याच्या खांद्याला पकडत प्रश्न विचारला. प्रियांशकडे आपल्या आईने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर नव्हते. त्याला सुद्धा त्यावेळेस फार वाईट वाटत होते. परंतु त्याने केलेली चुकी ही काही सर्वसामान्य चुकी नव्हती आणि त्या चुकीसाठी त्याला क्षमा मागणे गरजेचे होते. त्याने जरी प्रियाची क्षमा मागितली होती तरी सुद्धा प्रियाच्या मनातून हा विषय इतक्या सहजासहजी निघेल असा नव्हता. ज्या आईला या गोष्टीबद्दल माहिती नक्कीच प्रियाने सांगितलं असेल. म्हणजे आपण उठायच्या आधी या दोघींमध्ये रात्री काय झालं या सर्व गोष्टी आईने प्रियाकडून जाणून घेतल्या असतील किंवा प्रियाने स्वतःहून आईला सांगितलंच असेल. काही झालं ते आपल्या पती पत्नीमध्ये झालेलं होतं. तिने असं आईला सांगायला पाहिजे नव्हतं. याबद्दल मी प्रियाला नक्की ओरडणार आहे. कारण जशी मी रात्री चुकी केली होती तशी तिने आता सकाळी चुकी केली आहे. तिला सुद्धा आपल्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? प्रियाने आपल्या सासूला खोटं काहीतरी सांगून उत्तर द्यायला पाहिजे होतं का? तिने खरं काय झालं ते काही सांगायला पाहिजे नव्हतं का? प्रियांश ज्या पद्धतीने समजत आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे? प्रियाला शिक्षा झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कोणाची चूक आहे आणि कोणाला शिक्षा झाली पाहिजे? प्रियांश, प्रिया आंघोळीला गेलेली आहे. तू पण लवकर तयारी कर आणि जास्त उशीर करू नका. तुझा तो मित्र दीपक, त्याच्या घरी तुम्हाला चहा पाणीसाठी बोलवलं आहे. तेव्हा प्रिया आणि तू तिथे नक्की जाऊन या. मी स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे, त्यामुळे फक्त चहा पाणी नाश्ता दिला तर करा. जेवणाचं विचारलं होतं, जेवण करू नका. आई सक्त ताकीद देऊन गेली. हो कळलं. तू कुठे चालली आहेस? हे सर्व सांगत आहे मला सांगू नको. तिला सांग. तिला तयारी करायला उशीर लागतो. मी काय, आंघोळ केली की झाला तयार, तो रागाने बोलला. तिला तयारी करायला उशीर लागणारच, कारण तिला देवाने मोठे लांब केस दिलेले आहे, सुंदर चेहरा दिलेला आहे. त्या सुंदर चेहऱ्यावर पावडर मेकअप करावा लागतो. तुमच्यासारखं नाही उठलं आणि चाललं. तसंच आई तिची बाजू घेत म्हणाली. प्रियाविषयी आजकाल तुझ्या मनामध्ये जरा जास्तच प्रेम निर्माण झालेलं आहे. तो रागाने तिच्याकडे बघत म्हणाला. तुला काय वाईट वाटत आहे का त्याबद्दल? प्रियाला मी प्रेम करते कारण प्रिया माझ्याजवळ राहते आहे. तिचा लाड करायचा नाही तर कोणाचा करायचा मी? शेवटी एकुलते एक सून आहे माझी ती. आणि ती मुलगी कुणाचीही आहे, तुझ्यासारखी नाही. घरातल्या घरामध्ये काही करायचे असले तरी ती माझी परवानगी घेते. तू घराच्या बाहेर जात असताना सुद्धा मला विचारत नाही, सांगत सुद्धा नाही. त्या मुलीला कुणाशी कसे बोलायचे त्याचे संस्कार आहेत. अशी उगाचच ओरडत बसत नाही. राग आला तरी मोठ्या माणसांवर तो राग दाखवत नाही. आई उगाचच प्रियाचे कौतुक करत आहे असे त्याला वाटत होते. म्हणून तो आईकडे रागाने बघत होता, पण तेवढेच प्रेमानं आई त्याला बघत होती.
आई 9 दिवस बघ, 10व्या दिवशी तुला तिचे खरे रूप दिसायला लागेल. ती दिसती तशी नाही, फार भांडकुदळ आहे ती, आईला चेतावणी देत तो म्हणाला. आता माझ्यापेक्षा जास्त म्हातारा तू झाला आहेस. तुझ्या लग्नाला 15 दिवस झाले, त्यातील 5 दिवस सुद्धा तू तिच्याबरोबर चांगला राहिला नाहीस. आणि मी त्या मुलीची पारख या गेल्या थोड्या दिवसामध्येच केलेली आहे. तू नको सांगू मला ती कशी आहे आणि कशी नाही. तू सुद्धा मला माहिती आहे, काही कमी नाही. उगाचच दुसऱ्याच्या पोरीला नाव नको ठेवू, आई त्याच्याशी वाद घालत म्हणाली. त्याने यावेळेस काहीच उत्तर दिले नाही. आईने देवघरासमोर ठेवलेले हळदी कुंकवाची वाटी आणि सकाळीच तोडून ठेवलेले फुलं उचलले आणि प्रियांशकडे बघत म्हणाली, मी मंदिरात चालली आहे, तोपर्यंत तुम्ही सुद्धा दीपकच्या घरी जाऊन या. उगाचच उशीर करू नका. 10 वाजेपर्यंत मी घरी येते, तुम्ही सुद्धा या. आई निघून गेली आणि हा दरवाजामध्ये उभा राहून आईला जणू काही बाय करत उभा होता तसा बघत होता. आई आता जवळ जवळ 3 तास पुन्हा घरात येणार नाही. दीपकच्या घरी जायला आणि तिथून पुन्हा घरी यायला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. म्हणजे 2.5 तास आपल्याजवळ आहे. त्याच्या मनामध्ये काहीतरी कल्पना आली. कोणत्या तरी विचाराने तो अगदी रोमॅन्टिक झाला आणि आनंदाने उड्या मारत बाथरूमकडे पळत गेला. बाथरूममध्ये प्रिया अजूनही आंघोळ करत होती. तिने बाथरूमच्या जवळच टाकीवर ठेवलेली साडी बघितली. त्याच्या मनामध्ये लाडू फुटले. याचा अर्थ साडी बाहेर आहे. प्रिया फक्त परकर आणि ब्लाऊज घालून बाहेर येईल. ती बाहेर आले की आपण ही संधी सोडायची नाही, असं त्याने विचार मनात केला आणि तो तिथे एका कोपऱ्यात जाऊन तिला दिसणार नाही असा उभा राहिला. प्रियाला बिचारीला याची काहीच कल्पना नव्हती. तिने आंघोळ केली, परकर ब्लाऊज घातला आणि आपल्या ओल्या केसांभोवती टॉवेल गुंडाळत बाथरूममधून बाहेर आली. तिच्या सासूला ओल्या पावलांनी ती घरभर चाललेली मुळीच आवडत नव्हती. तिथे पाय पुसणे ठेवलेले होते. त्या पाय पुसण्याला चांगले पाय पुसल्याशिवाय चालायचे नाही, अशी तिच्या सासूने तिला ऑर्डरच दिलेली असल्यामुळे ती बाथरूममधून बाहेर आली त्यावेळेस पाय पुसण्याला चांगले पाय खसाखस पुसू लागली. टाकीकडे जात साडी बघू लागली. साडी तिला दिसतच नव्हती, कारण ती साडी आधीच प्रियांशने आपल्या हातात घेतलेली होती. त्या टाकीच्या खाली पडली. अवतीभोवती ती साडीला शोधू लागली आणि जोरात बोलली, मी तर सकाळी साडी इथेच ठेवली होती, कुठे गेली? राक्षस समोर यावा तसा मोठमोठ्याने हसत प्रियांश ती एका हातात साडी आणि एक हात तिच्या अंगावर जणू काही टाकत राक्षसासारखा तिच्या अंगावर धावून गेला. ती जोरात ओरडली, आई वाचवा, आई वाचवा. प्रियांश, मी घाबरले. तुम्ही असे राक्षसासारखे माझ्या अंगावर का आले? द्या माझी साडी. प्रिया बिचारी विनंती करू लागली. त्या साडीला उंच उंच हवेमध्ये उडवत म्हणाला, इकडे ए, तूच घे, तुझ्या हातानं घे. प्लीज असं नका ना करू. मी इथे फक्त परकर आणि ब्लाऊज घातला आहे. प्लीज मला साडी द्या ना, मला लाज वाटत आहे. ती आपल्या दोन्ही हातांनी आपल्या छातीवर आडवे हात ठेवत म्हणाली, मी कुठे तुला मना केली आहे? इकडे ये, माझ्या हातातून तुझी साडी ओढून घे आणि नेस ती साडी. प्रियांश त्या साडीला उंच हवेत उडवत म्हणाला. प्रियाने त्याच्याकडे केविलवाणे नजरेनं बघितलं. प्रियांशने मात्र तिच्याकडे अगदी विलन बघतो तशा नजरेने बघितले. इकडे ये, घे घे असं म्हणत तो मागे मागे जाऊ लागला. ती त्याच्याकडे थोडी थोडी चालत म्हणाली, असं नका ना करू. प्लीज प्लीज माझी साडी द्या मला, कुणीतरी येऊन जाईल. आई आई, ती आपल्या सासूबाईंना आवाज देऊ लागली. प्रियांश पुन्हा राक्षसासारखा हसत म्हणाला, आज तुला माझ्या तावडीतून कुणीच वाचू शकत नाही, आईसुद्धा नाही. प्रिया घाबरत म्हणाली, आई कुठे गेले एवढ्या सकाळी सकाळी, मला असं एकटीला सोडून? माझी आई आहे ती, तिला कळतं तिच्या मुलाला काय पाहिजे काय नको, तिला माहिती होतं. आता सकाळी सकाळी आपल्या मुलाला ही पूर्ण प्रिया पाहिजे आहे. आता मी तुला सोडणार नाही. ये माझ्याजवळ ये. तू माझ्याजवळ आली तर मी तुला काहीच करणार नाही, पण मी तुझ्याजवळ आलो तर तुझ्या अंगावर आहे तेवढे सुद्धा कपडे राहणार नाही. तो राक्षसासारखा हसत हसत म्हणाला, असं नका ना बोलू. त्या माझ्या टीव्हीमधल्या राक्षसासारखं तुम्ही तर माझे हिरो आहात ना. मला वाचवायचं सोडून असं माझी इज्जत लुटायची गोष्ट कुठे करत आहात? मी हात जोडून त्याला विनंती करत म्हणाली, वा रे वा, माझ्याच आईकडे माझीच चुगली करते. तुला शिक्षा देतो, ही साडी आज तुला देतच नाही, राहा अशीच उघडी. तो तिला चिडवत म्हणाला. प्रियाला राग आला. ती रागानेच त्याच्या जवळ आली आणि त्या साडीला घेण्यासाठी
उंच उंच उडी मारू लागली. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.